नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट एकदम पेरूची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचा पेरू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेला हा लालसर आहे बघा। एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्यातली थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडासा तेवढाच पुदिना घातला तरी पण चालू शकते। हे 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 4 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा कांदा घेतलेला आहे। पेरूच्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा करून बघा। पण कोथिंबीर काय आहे माहिती आहे का, आता ह्याची मोठी मोठी देठं पण घेतलेली आहे। 4 पानं जरी तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिन्याची टाकली ना तर चव एकदम वेगळी येईल। आणि अशा पद्धतीने एकदा करून बघा। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळं साहित्य काढून घेते मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा आपल्याला जिरं टाकायचे, छोटा 1 चमचा तुम्ही धने जरी टाकले तरी चालेल। छोटा 1 चमचा टाकणार आहे मी आमचूर पावडर। जर तुम्हाला आमचूर पावडर जर टाकायची नसेल तर मग कच्ची कैरी जर असेल का नाही तर त्याची थोडीशी फोड टाकली तरी चालेल, खूप मिळतात। आणि जर ते पण नाही टाकायचं म्हणलं ना तर 2 चमचे तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता, त्यानं पण खूप चविष्ट होते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याला काय करायचं, बंद चालू करून बारीक करायचे। बारीक करून घेतलंय बघा, दरदर करून जरी घेतलं तरी पण चालू शकतंय। बंद चालू करून घेतलं का नाही की बारीक दरदर होतं, ते पण छान लागतं। हे पण जास्त असं बारीक नाही, थोडं थोडं दरदरच आहे। ह्याला काय फोडणी वगैरे टाकायची गरज नाही। आणि हे कसं माहिती आहे का, ही चटणी 2 ते 3 दिवस राहते आणि खूप चविष्ट लागते बरं का। एकदा करून बघा अशा पद्धतीनं, एकदम झटपट दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।